हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। संत श्री सद्गुरू चुडामणी बालादास महाराज यांच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्ताने होत असलेल्या या हरिनाम सप्ताहामध्ये मागच्या वर्षीपासून प्रवचनाचा भाग मी घेतलेला आहे आणि तो मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे। मागच्या वर्षी भगवद्गीतेचे काही अध्याय मी आपणासमोर ठेवले। यावर्षी पहिल्या दिवशी याच महिन्यात गुरुपौर्णिमा झाली म्हणून सद्गुरूंचं महत्त्व पटवण्यासाठी सद्गुरुचरणी सेवा म्हणून काल गुरु ब्रह्मा या श्लोकावर या ओळीवर आधारित काही विचार मांडले। सद्गुरू संत बालादास महाराज आणि रेणुका माता आणि आपण सर्व श्रोते या सर्वांना ईश्वर कल्पून या सर्वांना वंदन करून मी माझी सेवा आरंभ करतो आहे। आज सेवेसाठी जो निवडलेला भगवद्गीतेचा अध्याय आहे हा अध्याय तिसरा अध्याय आहे। या अध्यायाला कर्मयोग असं म्हणतात। प्रत्येक अध्यायाला भगवंतांनी एक नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो विचार सांगितलेला आहे। कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म। आपण सर्वजण कर्म करतो, कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही। तो गृहस्थी असो, संन्यासी असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला कर्म करावे लागते। कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही। परंतु तेच कर्मभोग न होता कर्मयोग व्हावा तो कसा करता येतो याचा विचार आपल्याला आज करावायचा आहे। आपलं कर्म जर भगवत परायण कर्म झालं तर तो कर्म राहत नाही, तर ते कर्मयोग होते। म्हणून त्यासाठी हा जो अध्याय आहे याच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरांचा एक विचार मी आपणाला सांगतो। भगवंताने ही सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला, ब्रह्मांना ही सृष्टी निर्माण करण्याचा आदेश दिला, ब्रह्माजींनी ही सृष्टी निर्माण केली। तेव्हा या सृष्टीमध्ये असलेले जीव किंवा या सृष्टीमध्ये असलेले मनुष्य त्यांनी ब्रह्मांना विचारणा केली की आम्ही या इहलोकामध्ये या सृष्टीमध्ये जगायचं ते कशाच्या आधारावर जगायचं, कोणत्या तत्वाच्या आधारावर जगायचं, आम्हाला जगण्याचा आधार सांगा। तेव्हा ब्रह्मानी सर्वांना एकच सूत्र सांगितलं की तुम्ही स्वधर्म पाळा, स्वधर्माचं आचरण करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। स्वधर्म याचा अर्थ हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा प्रकारचा कधीही भगवद्गीतेला अपेक्षित नाही। भगवद्गीतेला अपेक्षित जो धर्म आहे तो तुमचे कर्म आहे। तुम्ही जे दिवसभर कर्म करता, तुम्ही जे आयुष्यभर कर्म करता तोच तुमचा धर्म आहे आणि तो धर्म विहित व्हावा यासाठी हा स्वधर्म सांगितलेला आहे। त्यासाठी हे कर्म चांगलं व्हावं म्हणून आपण व्रत करतो, नियम करतो, शरीराला कष्ट देतो, उपवास करतो, यात्रा करतो, तीर्थयात्रा करतो, तंत्रमंत्र करतो, वेगवेगळे यज्ञ, हवन वगैरे हे सगळे विधी करतो, सत्यनारायण करतो, काय काय जे आपल्याला सुचेल, आपल्याला आपल्या कर्मात जिथे अडथळे येतील, आपलं कर्म उन्नत व्हावं यासाठी आपल्याला जे काय सुचेल आणि जे कोणी सांगेल ते आपण करत असतो। परंतु हे सगळं काही करण्याची गरज नाही असं भगवद्गीता सांगते।
तुम्हाला हे कुठलंच करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही जे कर्म करता ते भगवत परायण व्हावं, भगवंताच्या इच्छेनं व्हावं, भगवंतासाठी व्हावं, भगवंत कल्पून व्हावं. असं केलं तर तुम्हाला बाकी काहीही करायची गरज पडत नाही. भगवद्गीतेचा 3रा अध्याय आणि ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय एकच आहे. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 88 ते 91 या ओव्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांनी हे सगळं समजावून सांगितलं, काय करावं आणि काय करू नये. तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, याते उपासा मग आपेसे पुरती काम. तुम्हाला जो तुमचा स्वधर्म सांगितलेला आहे, तुमचं जे स्वकर्म आहे ते तुम्ही मनातून ईश्वरपरायण समजून ईश्वराला साक्ष ठेवून करा. तोच स्वधर्म तुम्हाला विहित धर्म म्हणून सांगितलेला आहे आणि याचीच उपासना करा, याचाच उपयोग करा, म्हणजे तुमचे सगळे काम पूर्ण होतील. काम याचा अर्थ इच्छा, वासना, ज्या ज्या काय असतील आपल्या आवश्यकता. काम हा शब्द दुसऱ्या कोणत्या अर्थाने वापरलेला नाही, तर आपल्याला जे जे इच्छित आहे ते काम या अर्थाने वापरलेलं आहे. ते सगळं इच्छित तुमचं पूर्ण होण्यासाठी म्हणून तुम्ही स्वधर्माचं आचरण करा, अशी या ओवीमधून सांगितलेलं आहे. आता ही पुढची ओवी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही व्रत नियमू न करावे, तुम्ही व्रत नियमू न करावे. व्रत करण्याची गरज नाही, कुठले नियम करण्याची गरज नाही. शरीराते न पिडावे, उपवास तापवास वगैरे करून तीर्थयात्रा करून आपण शरीराला जी पीडा देतो ती सुद्धा करण्याची गरज नाही. शरीराते न पिडावे, दूरी केही न वचावे. दूरी म्हणजे दूर अंतरावरच्या, दूरी केही न वचावे. तीर्थाशिगा म्हणजे तीर्थाटनाला दूर दूर जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही, सगळं तीर्थ तुमच्या घरीच आहे. योगादिके साधने, साकांक्षा साधन आराधने, योगादिके साधने, योग हवन किंवा अशी जी काही साधने आहेत ही साधनेसुद्धा करायची गरज नाही. योगादिके साधने, साकांक्षा आराधने, आकांक्षा ठेवून केलेली आराधना किंवा आकांक्षा इच्छा ठेवून केलेली उपासना ही सुद्धा गरज नाही. मंत्र यंत्र विधाने, कुठलंही मंत्र तंत्र यंत्र काही वापरायची गरज नाही. झनी करा, वर्ज करा. झनी कराचा अर्थ वर्ज करा, ते करण्याची गरज नाही. देवतांतरा न भजावे, कुठल्याही देवदेवता सुद्धा भजण्याची गरज नाही. हे सर्वता काही न करावे, हे सगळं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे, तुमचा स्वधर्म जो आहे तो यज्ञ समजून तुम्ही करावा. अनायासे म्हणजे तुम्हाला त्याचं फळ विनासायास प्राप्त होईल, असं ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. आपण काय करतो याच्यावर चिंतन आपल्याला करायचं आहे. आता स्वधर्म कोणता आणि तो कसा करावा याचं विवेचन आपण पुढे बघू. आपल्याला मिळालेला जो काही उद्योग व्यवसाय असेल तो म्हणजे आपला स्वधर्म. स्वतःचे गुणधर्म पाहून सेवा करावी. आपल्याला काय येतं याची जाणीव ठेवून सेवा करावी. आपल्याला युद्ध करता येत असेल, आपल्यात शक्ती असेल तर क्षत्रिय धर्म स्वीकारावा. आपल्याला जर पूजापाठ करता येत असेल, शास्त्रपाठ होत असतील तर ब्राह्मण धर्म स्वीकारावा. हे धर्म आहेत. ब्राह्मणाचं जे कर्तव्य आहे हे ब्राह्मण धर्म झालं, क्षत्रियाचं कर्तव्य आहे क्षत्रिय धर्म झाला. व्यापारात आपल्याला गती असेल, व्यापार चांगला करता येत असेल तर आपण व्यापार करावा. आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये गती आहे असा मार्ग आपण स्वीकारावा. ब्राह्मणाने ब्राह्मणत्वाचंच काम करावं, क्षत्रियाने क्षत्रियाचंच करावं असं नाही. एखादा ब्राह्मण जर शूरवीर असेल तो क्षत्रिय होऊ शकतो. एखादा वैश्य जर चांगल्या प्रकारे पूजापाठ करू शकत असेल तर तो करू शकतो. असं त्यावेळेस असं आपल्या जातीवरून जात असं पुढं नव्हतं. ज्याला ज्याच्यात गती असेल तो धर्म त्याने स्वीकारावा, अशा पद्धतीची रचना होती. म्हणून ज्याला जे शक्य असेल त्याने तो धर्म स्वीकारावा आणि ते कर्म त्याने करावे. ऋषी, सेवक, साधू, शेतकरी, ज्याला शेतीमध्ये गती असेल त्याने शेती करावी. शेतीची आवड असते, गाई बैल म्हशी पाळण्याची आवड असते, असं प्राण्यांची सेवा करण्याची आवड असते, त्याच्यात माहिती असते. आपल्याला जर आपण एखादी म्हैस पाहिली आणि ती दूध देत नाही आहे तर त्याचं कारण आपल्याला समजू शकत नाही, पण तो शेतकरी असेल त्याला लवकर समजू शकतो, कारण त्याला त्याच्यामध्ये गती असते, आवड असते, माहिती असते.
ज्याला ज्याच्यामध्ये जी गती आहे, ज्याला ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, असा धर्म आपण स्वीकारावा. धर्म म्हणजे कर्म. पुन्हा पुन्हा सांगतो मी, धर्म या अर्थाचा धर्म म्हणजे तुम्ही मुस्लिम धर्म, हिंदू धर्म हे डोक्यातून एकदम काढून टाका. आपल्याला जे कर्म करायचं आहे, आपण शिक्षक आहेत ते आपला धर्म, आपण व्यापारी आहेत तो आपला धर्म, आपण शेतकरी आहेत तो आपला धर्म, तो धर्म आपण मनातून करायचा आहे. म्हणून हे सगळे मोक्षाचे अधिकारी, वैश्य असेल, शूद्र असेल, क्षत्रिय असेल, ब्राह्मण असेल, व्यापारी असेल, कोणी असेल, हे सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत जर त्यांनी आपलं कर्म व्यवस्थित केलं तर. पूजा पाठ, यज्ञ, हवन, सत्यनारायण या काहीही करण्याची गरज नाही. हे सगळं काही न करता सुद्धा आपल्या कर्मातून आपण मोक्षाचे अधिकारी होऊ शकतो. हे आपण अनेक संतांच्या उदाहरणावरून पाहू शकतो. प्रत्येकामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती आपण ओळखली पाहिजे आणि असलेल्या शक्तीचा गर्व, अहंकार नाही केला पाहिजे. ज्ञानदेवता उमा, उपनिषदातली एक कथा आहे. ज्ञानदेवता उमा पृथ्वीवर आली आणि तिने पाहिलं की वरुण राजाला गर्व झाला आहे. तिने पाहिलं की अग्निदेवतेला गर्व झाला आहे, पर्जन्य देवतेला गर्व झाला आहे, वायुदेवतेला गर्व झाला आहे. हे सगळ्यांचे अहंकार काढायचे. ती ज्ञानदेवता उमा आली पृथ्वीवर आणि तिने एक काडी घेतली, साधी एक काडी घेतली आणि वायूला बोलवलं आणि सांगितलं या काडीला उडवून दाखव. वायू आला, तो म्हणला, गडगडाट करीत आला. अरे तो म्हणाला मी जर मनात आणलं तर एका सेकंदामध्ये असे वनच्या वन उपटून फेकू शकतो. एका सेकंदामध्ये मोठमोठी जहाजं, समुद्र असं इकडून तिकडं करू शकतो. माझ्यामध्ये शक्ती थोडी आहे का? एखादा पहाड उतरून फेकू शकतो, एक झाड तर एका सेकंदात उतरून फेकू शकतो. एक काडी काय मला अवघड आहे. पण उमादेवीने सांगितलेली काडी होती, ती साधी काडी नव्हती. ती काडी त्याला हल्ली पण नाही जागची आणि त्याचा गर्व नाहीसा झाला. अग्नीला बोलवलं, त्याला सांगितलं जाळून दाखव. ती काडी त्याच्याकडे दिली. तो म्हणाला मी सुद्धा काहीही करू शकतो. अग्नी काय करू शकत नाही. आज एका बिल्डिंगला आग लागली तर एका क्षणामध्ये हजारो माणसं मरून जातात. एका जंगलाला आग लागली तर जंगलच्या जंगल पूर्ण प्राण्या पक्ष्यासहित जळून जातं. आग काहीही करू शकते. आग डोंब आपण त्याला म्हणतो, वनवा त्याला म्हणतो. ती उमादेवीने दिलेली काडी तिला जळाली नाही. पर्जन्य तर काय करू शकतो आपण पाहिलेलंच आहे. पर्जन्य आज 32 जिल्हे आसाममध्ये पाण्याखाली आहेत. तिथले लोक नावेनं प्रवास करतात. रस्त्याने ह्यानी नाही, त्यांच्या गाड्या पाण्याखाली आहेत. कोणी दुसऱ्या मजल्यावर, कोणी तिसऱ्या मजल्यावर चढून बसलं. पर्जन्य काही करू शकतो, पण त्यालासुद्धा ती काडी भिजवता आली नाही. अग्नीला जाळता आली नाही, त्या पर्जन्याला भिजवता आली नाही आणि वायूला उडवता आली नाही. तेव्हा उमादेवीने सांगितलं ही जी शक्ती तुम्हाला दिलेली आहे, ही शक्ती देवतेने दिलेली आहे, देवाने दिलेली आहे. अशी शक्ती प्रत्येकात असते. फक्त त्या शक्तीचा अहंकार नसावा लागतो. आपल्या मनामध्ये त्याचा अहंकार नसावा लागतो. असा अहंकार असला की मग आपण कुठलंही कार्य करू शकत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये, तुम्ही असो, मी असो, कोणी लहान मुलं असो, प्रत्येकामध्ये कुठला तरी एक गुण दिलेला असतो. लक्षात घ्या. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपल्या घरात 4 माणसं आहेत, प्रत्येकात वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. कुणी बोलण्यात पटाईत असतो, कुणी स्वयंपाकात पटाईत असतो, एखादा पुरुषसुद्धा स्वयंपाकात पटाईत असतो, एखादी बाई बँकेच्या कामामध्ये, बाहेरच्या कामामध्ये, व्यापारामध्ये पटाईत असू शकते, एखादा लहान मूल कुठल्या तरी चित्रकलेमध्ये, कुठल्या तरी संगीत कलेमध्ये, कुठल्या तरी भाषणामध्ये, कुठल्या तरी कलेमध्ये ते पटाईत असू शकते, पारंगत असू शकते. एखादा म्हातारा माणूस असेल तर तो शेतीमध्ये पारंगत असू शकतो, एखादा व्यापारात पारंगत असू शकतो. प्रत्येकाला एक कुठली तरी दृष्टी असते, कुठलं तरी एक अंग दिलेलं असतं, कुठलं तरी एक दान दिलेलं असतं. देवाने रिकामं कुणालाच पाठवलेलं नसतं. आपण पाहतो दोन्ही डोळे नसलेला माणूससुद्धा अतिशय छान गाणी म्हणू शकतो, अतिशय छान संगीत वाजवू शकतो. त्याच्या सगळ्या अवयवाची, त्या डोळ्याची शक्ती इतर सगळ्या अवयवामध्ये वाटप झालेली असते आणि तो त्या शक्तीनं काम करू शकतो. असं वैशिष्ट्य प्रत्येकात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, असं प्रत्येकात वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य ओळखलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपलं कर्म निवडलं पाहिजे आणि त्याचा गर्व न करता त्याचं ईश्वरपरायण काम कसं होईल अशा पद्धतीनं ते केलं पाहिजे. आपल्यामध्ये शक्ती आहे, ही कुठून आली? ही शक्ती आत असते. लक्षात घ्या. बहिऱ्या माणसाला पण कान असतात आणि ऐकू येणाऱ्या माणसाला पण कान असतात. बाहेरचे कान दोघालाही असतात, परंतु बहिरा हे कसं ओळखता येतं? आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस त्याच्या कानात शिरत नाही,
कानात का शिरत नाही, त्याचा पडदा फाटलेला असतो. पडदा का फाटलेला असतो? तो त्या चेतनाशक्तीशी जोडलेला असतो, आणि तो चेतनाशक्तीने जोडलेला नसेल तर तो फाटलेला असतो. आपल्या आत डोळ्यांना दिसतं, आतून दिसतं, बाहेरून नाही दिसत. आपल्या आत हृदय चालू आहे, आपल्या आत बुद्धी चालू आहे, आपल्या आत सगळे केस आतून येतात, नख आतून वाढते. हे सगळं जे काय ते आत आहे. आत हे कोण करतं? कुठली तरी एक शक्ती आहे आपल्या आत, त्याला चेतनाशक्ती म्हणतो आपण, चैतन्य म्हणतो. ते आपल्या आत आहे आणि त्या कार्य करत असतं. म्हणून त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याला ओळखून आपण कर्म केलं पाहिजे. आणि हे कर्म करत असताना जे फळ आपल्याला मिळणार आहे, त्या फळाची अपेक्षा तर प्रत्येकालाच असते, परंतु आसक्ती नको. ते फळ मिळालंच पाहिजे असं नको. कर्म करत असताना निरपेक्ष कर्म केलं पाहिजे. आपोआप फळ मिळतं, फळ मिळणारच आहे. समजा मी नोकरी करतो, मी जर रोज उठून विचार करायला लागलो की माझा 1 तारखेला पगार एवढा होणार आहे, मी आज वर्गात जाणार आहे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस जर माझ्या डोक्यात पगार हा एकच शब्द असेल, नोकरी करणाऱ्या गड्याच्या मनामध्ये पगार हा एकच शब्द असेल, तर त्याचं काम चांगलं होणारच नाही. पगार तर मला मिळणारच आहे, पण माझ्या समोर बसलेली मुलं ही जिवंत देव आहेत, त्यांना घडवणं हे माझं कर्तव्य आहे. असं जोपर्यंत मला वाटणार नाही, मी श्रीकृष्णाला शिकवतो, रामाला शिकवतो, मी चुडामणी महाराजांना शिकवतो, असं जोपर्यंत त्या शिक्षकाला वाटणार नाही, तोपर्यंत त्याचं कार्य हे चांगलं कार्य होऊ शकणार. म्हणून प्रत्येकामध्ये असलेली चैतन्य शक्ती ओळखायची आहे आणि त्या चैतन्य शक्तीचा वापर करून ईश्वर परायण असं काम करायचं आहे. फलत्याग नाही आहे, फळ तर मिळणारच आहे, परंतु त्याची अपेक्षा ठेवायची नाही. आपोआप फळ मिळतं आहे. आपण जे कष्ट करतो आपल्या संसारामध्ये, आपण जे कष्ट करतो ते कशासाठी करतो? भौतिक वस्तूसाठी करतो. आपल्याला घर मिळालं पाहिजे, आपल्याला छान सुंदर असं घर तयार झालं पाहिजे, आपल्याला शेती मिळाली पाहिजे, प्लॉट मिळाला पाहिजे, बाजारात आपल्याला एखादं दुकान असलं पाहिजे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, घरामध्ये 50 तोळे सोनं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने विचार करत असतो. हे फळ मानतो आपण. हे फळ नाही आहे. समाधान हे फळ आहे. हे सगळं मिळावं अशी अपेक्षा करणं हे चुकीचं नाही आहे, परंतु मिळावंच म्हणून काहीतरी उपासना करणं, मिळावंच म्हणून काहीतरी होम हवन करणं हे चुकीचं आहे. हे सगळं मिळणार आहे. तुम्ही केलेलं कष्टाचं समाधान सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण जे कष्ट करतो येशू ख्रिस्तापेक्षा जास्त करतो असं लेखक म्हणतात. येशू ख्रिस्ताचे कष्ट किती होते? त्यांना खिळे ठोकून सुळावर उभं केलं होतं. बघा त्यांना किती त्रास झाला असेल. त्याच्यापेक्षा जास्त त्रास सामान्य माणूस आपल्या घरच्यांसाठी करत असतो, परंतु येशू ख्रिस्तांचं सुळावर जाणं हे जगासाठी होतं, समाधानासाठी होतं, चैतन्य सुखासाठी होतं, आत्मिक सुखासाठी होतं, आणि आपलं हे आपल्या सुखासाठी आहे, ऐहिक सुखासाठी आहे. आपण घरासाठी कष्ट करतो, आपण शेतासाठी कष्ट करतो. असे कष्ट नको. आपल्याला कष्ट जे करायचे आहेत त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे असं गृहीत धरून कष्ट करायचे आहेत. म्हणून कष्ट करत असताना किंवा काम करत असताना, कर्म करत असताना, धर्म पाळत असताना आपल्या मनामध्ये कोण असलं पाहिजे? ईश्वर असला पाहिजे. आता ईश्वर कसा असतो लक्षात घ्या. एक व्यक्ती विज्ञानवादी आहे, आधुनिक विचाराची, नव्या विचाराची, आणि एक व्यक्ती आहे अध्यात्मवादी, जुन्या विचाराची. हे या दोन्ही व्यक्तींनी गंगेमध्ये स्नान केलं. गंगा स्नानाला सगळेच जातात. गंगेमध्ये स्नान केलं. पहिली व्यक्ती काय म्हणेल? विज्ञानाची व्यक्ती काय म्हणेल? की मी पाण्यामध्ये स्नान केलं, माझं अंग स्वच्छ झालं, माझी देहशुद्धी झाली, त्याला आपण देहशुद्धी असं म्हणतो. परंतु तोच जर अध्यात्मवादी असेल तर तो काय म्हणेल? की माझी देहशुद्धी तर झालीच झाली, त्याच्याबरोबर चित्तशुद्धी झाली. अहो देहशुद्धी तर म्हशीची पण होते, गाईची पण होते. त्याच्यामध्ये जेवढे जनावर आहेत, बेंडकं आहेत, मासे आहेत, सगळे त्या गंगेमध्ये जेवढे आहेत तेवढ्यांची देहशुद्धी होती. पण मनुष्याची चित्तशुद्धी होत असते. पाणी आहे काय? ऑक्सिजन हायड्रोजन एकत्र आलं, पाणी तयार झालं, त्याने अंग स्वच्छ होतं, ते प्यायला उपयोगाला येतं, एवढाच विचार करणारे काही लोक आहेत. परंतु पाण्याला जीवन मानणारे पण काही लोक आहेत. आपण गंगेमध्ये स्नान करतो त्यावेळी ही गंगा काय आहे याचा विचार करतो. गंगा काय आहे? ही हिमालयातून निघाली आहे, परंतु विष्णूच्या चरणकमलातून निघालेली आहे. हिचा उगम कुठून आहे? विष्णूच्या चरणकमलातून आहे, शंकराच्या जटेतून आहे. आणि हिच्या भोवती असणारे जे लोक आहेत ते सगळे ह्या गंगेच्या पाण्यावर जीवन जगतात. आणि त्याच्यात भोवती जे लोक, राजे महाराजे, कोण कोण साधू संत सगळे येऊन त्या गंगेच्या भोवती आपलं
नामजप करतात, आपले होम हवन हे असे वेगवेगळे विधी करतात, त्याच्यामुळं ही गंगा पवित्र. हिचा उगमच ईश्वराच्या पायातून, ईश्वराच्या जटेतून आहे. असा विचार करून आपण जेव्हा गंगेमध्ये उतरतो त्यावेळेस आपण शुद्ध होत असतो. आणि शुद्ध कसे होतो? बाहेरून तर होतोच होतो, आतून पण शुद्ध होतो. बाहेरून एखाद्या वेळेस गंगा थोडीशी घाण जरी असली तर मनातून शुद्धी त्याच्यापेक्षा जास्त होतं. त्याचं कारण एकच आहे की आपण गंगेत उतरत असताना आपल्या मनामध्ये ईश्वर असतो. म्हणून आपलं कर्म करत असताना सुद्धा असा ईश्वर जर आपल्या मनामध्ये असेल तर आपलं कार्यसुद्धा गंगे इतकं पवित्र होऊ शकतं. ते कसं होऊ शकतं? देवत्व भावना जर असेल तर गंगेमध्ये उतरलेला माणूस आणि गंगेमध्ये पडलेला दगड याच्यामध्ये फरक होतो. आणि जर देवत्व भावनाच नसेल तर गंगेतला दगड आणि गंगेतला माणूस दोन्हीही सारखेच, माणूस दगड दोन्ही सारखे. आपल्याला दगड व्हायचं आहे की माणूस व्हायचं हे आपण ठरवायला पाहिजे. म्हणून काल आपण तुलाधार आणि जाजलीची कथा ऐकली. मी ती डबल सांगत नाही, फक्त एवढंच सांगेन की तुलाधारांनी काय सांगितलं की माझ्याकडे येणाऱ्या गिराईकासाठी, माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकासाठी मी माझी तराजूची दांडी नेहमी समांतर ठेवतो. मी समांतर ठेवतो, त्याचं पारडं कधी खालीवर होऊ देतो, म्हणजे माझ्या मनाचं पारडंसुद्धा खालीवर होऊ देतो. मी कुणाला जास्त, कुणाला कमी, कुणाला महाग, कुणाला स्वस्त असा भेदभाव कधी करत नाही. माझ्या पोटाला जेवढं लागेल तेवढं घेतो आणि बाकीचा नफा देतो, असं तो म्हणतो. आणि त्या ब्राह्मणाला तो शिकवतो. म्हणजे त्याच्या कामामध्ये ईश्वर आहे आणि समाधान आहे. असं समाधान. आपण असमाधानी आहेत. कसे असमाधानी आहेत? आपण 99च्या ग्रुपमधले, 101च्या ग्रुपमधले नाही. 99-100 काय भानगड आहे? एक राजा होता अकबरासारखा. त्याच्या दरबारामध्ये एक नोकर होता, सेवक. तो रोज सकाळी यायचा. त्याची काय 10 ते 6 ड्युटी असेल, ती ड्युटी करायचा. दरबारामध्ये जी काय कामं असतील ती कामं करायचं. परंतु राजानं पाहिलं की हा माणूस कधीच दुःखी होत नाही. सकाळी येताना हसत येतो, दिवसभर हसत काम करतो, संध्याकाळी हसत घरी जातो. काय ह्याच्यामध्ये? त्याच्या चेहऱ्यामध्ये एवढा आनंद असण्याचं कारण काय? त्याने त्याचा कोण बिरबलासारखा पंतप्रधान असेल त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं की हे मला शोध लावून दे, हा माणूस एवढा सतत आनंदी का कसा राहू शकतो? मी का राहू शकतो? मी एवढा मोठ्या राज्याचा राजा आहे, माझ्याकडे काय कमी आहे? मी म्हणाल ते तर होऊ शकते, पण मी आनंदी नाही. मी नेहमी काहीतरी काळजीत असतो. मला कोण आक्रमण करील का भीती असते, राज्यामध्ये काय बंड होईल का भीती असते, राज्याचा खजिना किती कमी जास्त झाला याची भीती असते. याला काहीच नाही. याच्याही मागं प्रश्न असतील ना, घर आहे, बायको आहे, लेकरं आहे, सगळं आहे याच्या पाठीमागे. पण हा कधी दुःखी दिसत नाही. ह्याचं शोध लावून देवा. तो प्रधान काय केला, घरी गेला, त्यानं पाहिलं घरातले सगळे माणसं समाधानी आहेत. त्याची बायको समाधानी आहे, आई समाधानी, वडील समाधानी आहेत, मुलं समाधानी आहेत, सगळे समाधानी आहेत. घरी काहीच नाही आहे. रोजच्या 2 वेळेसच्या जेवणाची व्यवस्था राजा करतो, एवढीच त्यांच्याकडं संपत्ती आहे. बाकी काही असं फार श्रीमंती नाही आहे. त्यांनी सांगितलं याला दुःखी करून दाखवू का? काय हरकत नाही म्हणजे बघू. त्यांनी काय केलं, एक दिवशी गुपचूप गेला आणि त्याच्या अंगणामध्ये 99 मोहरा टाकल्या. पिशवीमध्ये बांधल्या 99 मोहरा आणि टाकल्या. तो आला ड्युटीवरून, त्याने पाहिला अंगणामध्ये पिशवी पडली एक, त्या पिशवीमध्ये मोहरा आहेत. त्यांनी त्या मोहरा घेतल्या, घरी गेल्या, बायकोला दाखवल्या, वडिलाला दाखवल्या, सगळ्या घरातल्या माणसांना बोलून घेऊन दाखवल्या आणि सांगितलं की आता आपल्याकडे 99 मोहरा आहेत, आपल्याला 100 करायचे. ह्या 99 मोहरा 100 झाल्या पाहिजे. तो त्या मोहरामध्ये घरात नेऊन ठेवला आणि 100 करण्याच्या नादाला लागला. मग सकाळी राजाकडे आला की त्याची चिंता सुरू झाली, ह्या मोहरा 100 कशा होती. त्याच्या चेहऱ्यावर चिंता, काळजी लगेच आली. काहीच नव्हतं तेव्हा समाधानी होता, 99 आल्यावर असमाधानी झाला. म्हणजे संग्रहाने माणूस असमाधानी होतो आणि निरपेक्ष राहिला की समाधानी असतो. हे समाधान महत्त्वाचं आहे आणि असं समाधान आपल्याला आलं पाहिजे. आपल्या कर्मातून आपल्याला कसा ईश्वर भेटू शकतो, आपल्या कर्म हेच कसं श्रेष्ठ ठरू शकतं, याच्यासाठी आपल्याला अनेकांची उदाहरणं देता येतात. संत सेनानावी हे सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. नाव्याचं काम काय असतं? गावातल्या लोकांची डोकी साफ करायची. तो रोज सकाळी उठायचा, पत्र टाकायचा, गावातली जी लोकं येतील त्यांची डोकी साफ करायची. एवढंच करायचं का? नाही. माझ्यासमोर विठ्ठल बसलाय असं गृहीत धरून काम करायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे काम करायचं. आणि तिसरी गोष्ट मनामध्ये विचार करायचा की मी सगळ्यांची डोकी साफ करतो.
यांच्या डोक्यांचा मळ काढतो, याच्या डोक्याला सुंदर करतो, माझ्या डोक्याचं काय? आणि हे डोकं वरचं नाही, आतलं डोकं. माझ्या डोक्यात जो माया मोह मत्सर काय जे षड्रिपू भरलेले आहेत सगळे, हे सगळे मला बाहेर काढावे लागतात. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. त्याच्यासाठी त्यांनी काही कुठल्या यात्रा वगैरे वगैरे असलं काही केलं नाही. आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि सतत विठ्ठलाचं नाव घेतलं, नामस्मरण केलं, नामयज्ञ केला आणि तो संत सेनानावी झाला. तर अशा पद्धतीनं आपल्या कर्मातून आपल्याला ईश्वर भेटू शकतो. आपलं कर्म हे कर्मयोग होऊ शकतं. हे सेनानावीच नाही, सावतामाळी हे दुसरं उदाहरण आपण घेऊ. सावतामाळी आपल्या शेतामध्ये कष्ट करायचा, भाजीपाला उगवायचा आणि गावात विकून किंवा देऊन काय धान्य मिळेल ते घेऊन आपला संसार चालवायचा. कुठल्याही माड्या बांधण्याची, कुठल्याही प्रॉपर्टी घेण्याची कसलीही इच्छा ठेवायची नाही. घरी तो आपल्या बायकोला आणि मुलांना एक गोष्ट सांगायचा की ही जी शेती आहे, काय 2 एकर माझा मळा आहे, हा सगळा मळा कुणाचा आहे? विठ्ठलाचा, माझा नाही. मी याचा मालक नाही. त्याची मुलगी यात्रा निघाली, लोक पायी यात्रा निघाली, वारी निघाली की भाजी गोळा करायची टोपल्यामध्ये आणि त्या लोकांच्या जवळ द्यायची की ह्या मळ्याचा जो मालक आहे त्याला नेऊन द्या. तिला पण माहीत नव्हतं हे आपलं शेत आहे, विठ्ठल कोणीतरी मालक आहे असं गृहीत धरायचं. इतकी भावना त्यांची होती आणि त्या सगळ्याच घरच्यांनी ह्या भावनेने काम केलं. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विठ्ठल 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 म्हणत काम केलं. म्हणून कांद्यामुळ्यात सुद्धा विठ्ठल दिसत होता. तर आपलं काम करत असताना त्यांनी यात्रा कधीही केली नाही. तर त्यांची विहीर खोदायला विठ्ठल आपली मूर्ती सोडून आला, पंढरपूर सोडून आला आणि त्यांची विहीर खोदू लागला, त्यांची भाजी खुरपू लागला, त्यांची कामं करू लागला. संत जनाई दळण दळत होती, तिच्यासाठी तो आला, स्वतः दळण दळायला. आपलं कर्म जर आपण विठ्ठल नामाने केलं तर आपल्या मदतीला ईश्वर धावून येतो. हे या संतांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. संत कबीराचं उदाहरण घ्या. कबीर शेले विणायचा आणि हे शेले तो बाजारात विकायचा. बाजारात अनेक जणांचे शेले यायचे, पण कबीराचे शेले सगळ्यात लवकर विकायचे. त्याचं कारण असं होतं की कबीर शेले विणत असताना हा शेला माझा विठ्ठल पांघरणार आहे असं गृहीत धरून विणायचा, प्रामाणिकपणे विणायचा. झिनी झिनी बिनी चदरिया असं म्हणत म्हणत विठ्ठलाचं नाव घेत घेत तो देवाचं नाव घेत कृष्णाचं नाव घेत घेत तो चादर विणायचा. आणि ती चादर बाजारात गेली की अलौकिक दिसायची आणि लोक ती खरेदी करायची. म्हणजे जे कर्म तुम्ही करताय ते कर्म करत असताना जर आपण ते कर्म विठ्ठल नामाचं स्मरण करून केलं, ईश्वराचं स्मरण करून केलं, तर कुठलीही आपल्याला यात्रा करण्याची, कुठेही जाण्याची, कुठलेही उपवास तापास करण्याची, काहीही करण्याची गरज पडत नाही. हे त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. संत गोरा कुंभाराचं उदाहरण घ्या, सगळ्या संतांचं उदाहरण घ्या, कोणताही संत घ्या तुम्ही, त्यांनी आपलं कर्मच केलं. संत गोरा कुंभारांनी मडकी घडवली. ही मडकी घडवत असताना त्यांनी काय विचार केला? व मी सगळ्यांची मडकी घडवतो, माझ्या मडक्याचं काय करायचं? माझ्या मडक्यामध्ये अनेक व्याधी आहेत, अनेक उकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माया मोह मत्सर काय काय सगळं भरलेलं आहे. आणि तो चिखल तुडवत असताना सुद्धा विठ्ठलाचं नाव घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत, पांडुरंग पांडुरंग म्हणत म्हणत चिखल, लेकरू पायाखाली आलं. सगळ्यांनाच ती कथा माहिती आहे, लेकरू पायाखाली आलं तरी त्यांना कळालं नाही. म्हणून त्याने त्याचं प्रायश्चित म्हणून हात तोडून घेतले आणि तेच हात विठ्ठल भजन करताना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्यांना परत मिळाले. ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. महत्त्व एवढंच आहे की त्यांनी आपलं कर्म करत असताना साधं मडके घडवायचं काम असेल, डोकी भादरायचं काम असेल, भाजी पिकवायचं काम असेल, हे कुठलंही काम करताना त्यांनी कशाचाही विचार केला नाही, संसाराचा विचार केला नाही, बायका लेकरांचा विचार केला नाही, फक्त देवाचा विचार केला. हे काम करत असताना त्यांनी कर्मालाच धर्म मानलं आणि ते काम केलं, म्हणून ते संत झाले. संत चोखामेळाचं तर पूर्ण कुटुंब संत आहे. संत बंका असेल, संत निर्मळा असेल, संत सगुणा असेल, सगळे त्या सगळ्यांच्या ओव्यात पोथ्याने आलेल्या आहेत. कुणी लिहून ठेवल्यात, कशा लिहून ठेवल्यात माहीत नाही, आणि त्याबरोबर त्यांच्या नावे जमा आहे. त्यांनी म्हणलेले एक एक ओव्या जर आपण एक एक अभंग जर आपण ऐकायलो तर अंगावर शहारे येतं. हे यांना कसं सुचलं असेल असं वाटतं. अलौकिक शक्ती त्यांच्याकडे आली. कुठून आली? हा चोखामेळा किंवा त्याचा मुलगा कर्ममेळा हे काय करायचे? गावातली सगळी घाण साफ करायची. जी अंत्यजाची कामं आहेत ती सगळी कामं, शेण काढण्यापासून
गुरंढोरं ओढण्यापर्यंतची सगळी कामं करायची. अरे गावाची घाण साफ करतोय, माझी घाण. ह्या सगळ्यांना प्रश्न पडला. आपल्या कर्मातून हे शिकले. माझी घाण कोण काढील? सावतामाळींनी तण काढता काढता माझ्या डोक्यातलं तण कोण काढील असा विचार केला. सुखामेळाने आपल्या डोक्यातली घाण काढण्यासाठी म्हणून विठ्ठल नामाचा आधार घेतला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत त्यांनी आपला प्राण सोडला. प्राण गेल्यानंतर त्यांची हाडं जेव्हा जमा करायला, अस्थी जमा करायला त्यांच्या समाधीसाठी जेव्हा नामदेव गेले, तेव्हा विठ्ठलाने सांगितलं, अरे त्याच्या अस्थीतून विठ्ठल आवाज येईल. त्या अस्थीतून बाकीच्यांच्या अस्तित्वाची गरज नाही. प्रत्येक अस्थी कानाला लावून पाहिली आणि ज्या अस्थीतून विठ्ठल आवाज आला, अस्थीतून विठ्ठलाचा आवाज म्हणजे हाडाहाडामध्ये, नसानसामध्ये विठ्ठल भिनलेला आहे. काम आपलंच केलं त्यांनी, दुसरं काही केलं नाही. त्यांनी यात्रा केली नाही, तेवढ्या जवळ राहून पंढरपूरला जाण्याची गरज पडली नाही. कुठलीही वेगवेगळे जे आपण धार्मिक विधी करतो ते कुठलेही केले नाही. त्यांनी फक्त जे काम केलं ते नामस्मरणाने केलं, म्हणून त्यांचं काम हे अजरामर झालं आणि ते लोक संत या नावाने प्रसिद्ध झाले. म्हणून व्यवसायातून ज्यांनी अध्यात्म आपल्याला शिकवलं त्याच्यातूनच आपण कर्मश्रेष्ठ आहे हे आपण शिकलो. म्हणून कर्म आपलं कधीही सोडायचं नाही. आपलं जे कर्म आहे तेच आपण कर्म करत राहिलं पाहिजे. ते कर्म सोडू नये याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊली लिहितात, जैसे जळचरा जळ सांडे, जैसे जळचरा जळ सांडे. म्हणजे जळचर मासा किंवा जळामध्ये राहणारे प्राणी जर पाणी नसेल तर कसे तडफडतात किंवा पाणी नसेल तर त्यांचं कसं नुकसान होतं, जीव कसा जातो. आणि तत्क्षणी मरण मांडे. पाणी नसेल तर यांचं मरण लगेच येतं त्यांना. हा स्वधर्म तेने पाडे. आपला स्वधर्म तसाच आहे. जर तो आपण नाही केला तर आपण विनाशाकडे जातो. आपला स्वधर्म जर आपण नाही पाळला, शिक्षकाने शिक्षकाचा धर्म नाही पाळला, शेतकऱ्याने शेतकऱ्याचा धर्म नाही पाळला, व्यापाऱ्याने व्यापाऱ्याचा धर्म नाही पाळला तर तो सुद्धा विनाशाकडे जातो. म्हणून आपला धर्म पाळून मग बाकीच्या गोष्टी कराव्या. आपला धर्म न पाळता, समजा घरी आपली बायको आजारी आहे, आई आजारी आहे, वडील आजारी आहे, आपला धर्म काय? त्यांची सेवा करणे हा आपला धर्म. ही सेवा सोडून जर आपण पंढरपूरला जात असू तर ती सेवा विठ्ठलाला पावत नाही. हेच त्याच्यातून सांगायचं त्यांना की आपला धर्म कोणता आहे. आपल्याला प्रत्येकाला धर्म आहे. कोणता धर्म आहे? पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, शेजार धर्म आहे. कुठलंही जे आपण काम करतो आहोत दिवसभर सकाळी उठल्यापासून, पुत्रधर्म आहे. हे सगळे धर्म म्हणजे आपले जे काम करतो ते सगळे धर्म आहेत आपण, आणि ह्या धर्माचं आपण पालन करायचं आहे. आणि हे पालन जर आपण न करता दुसरं काही करायला गेलो, हे न करता दुसरं काही करण्याचा प्रयत्न केला तर आपला विनाश ठरलेला आहे. जसा मासा पाण्या वाचून तडफडतो त्याचं जसं नुकसान होतं, मरण मांडे असं म्हटलेलं आहे, तसं मरण आपलं ठरलेलं आहे, आपला विनाश ठरलेला आहे. म्हणून आपला धर्म आधी ओळखा आणि तो धर्म मनापासून करा. जसं काय होतं कधी कधी की आपल्याला दुसऱ्याचा धर्म मोठा वाटतो, दुसऱ्याचं कर्म चांगलं वाटतं, आपली झोपडी ही आपल्याला हलकी वाटायला लागते आणि दुसऱ्याचा महाल मोठा वाटायला लागतो. पण त्याचा महाल पाहून आपली झोपडी पाडू नका. दुसऱ्याची बायको सुंदर आहे म्हणून आपल्या बायकोचा द्वेष करू नका. जी आहे आपलं लेकरू सगळ्यात सुंदर लेकरू, आपल्या लेकराचा आवाज सगळ्यात सुंदर आवाज, जे आपल्याकडे आहे, आपला जो व्यवसाय असेल तो सगळ्यात चांगला व्यवसाय. मग तो डोकी भागण्याचा न्हाव्याचा व्यवसाय असो, माळ्याचा व्यवसाय असो, शिक्षकाचा व्यवसाय असो, ब्राह्मणाचा व्यवसाय असो, कुठलाही व्यवसाय असो, जे आपल्याला आपल्या नियतीप्रमाणे, आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे जो आलेला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तोच आपण मन लावून केला तर आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. मोक्ष वगैरे मोठ्या गोष्टी राहिल्या, समाधान प्राप्त होऊ शकते आणि आपलं कर्म हे कर्मयोग होऊ शकतं. हे सिद्ध करण्यासाठी म्हणून देवादिकांनी सुद्धा प्रयत्न केले. राजसूय यज्ञ झाला, या यज्ञामध्ये उष्टी खरकटी काढण्याचं काम श्रीकृष्णाने केलं. का केलं? त्याला काही काम नव्हतं का? काम होतं, भरपूर काम होतं, तो राजा होता. परंतु हे काम करण्याचा उद्देश असा होता की कोणतंही कर्म हलकं कर्म नाही, कनिष्ठ कर्म नाही. कोणतंही कर्म करा ते श्रेष्ठ कर्म आहे. म्हणून उष्टी काढून श्रीकृष्णाने दाखवली. आणि गोकुळामध्ये गायी चारल्या, ज्याला आपण गुराखी म्हणतो, श्रीकृष्णाला गोपाल म्हणतो, आपण आपल्याकडच्या गायी चारणाऱ्याला गुराखी म्हणतो. गोपाल आणि गुराखी एक.
परंतु गुराख्याचं काम करून श्रीकृष्णाने सिद्ध केलं की गुराख्याचं कामसुद्धा हलकं काम नाही, कनिष्ठ काम नाही आहे. कोणतंही काम असो ते श्रेष्ठ आहे आणि त्याच्यातून ईश्वर, गायीची सेवा केली तरी ईश्वर प्राप्ती होऊ शकते. युद्धामध्ये युद्ध संपलं, संध्याकाळी युद्ध संपायचं नियमाप्रमाणे, 6 वाजता दिवस मावळला की युद्ध संपायचं. युद्ध संपलं की सगळे आपापल्या राहुट्याने जाऊन झोपायचे. श्रीकृष्ण जागा राहायचा. आपल्या पितांबरामध्ये तो चंदी घ्यायचा, घोड्यांना खाऊ घालायचा. त्याच्या रथाचे जे घोडे होते त्या घोड्यांना चंदी खाऊ घालायचा, खुराक खाऊ घालायचा आणि त्या घोड्यांना खरारा करायचा. हे कामसुद्धा वाईट काम आहे का? आपण जर असं विचार केला की घोड्यांना चंदी खाऊ घालायचं काम माझं आहे का, घोड्यांना खरारा करायचं काम माझं आहे का, अरे साक्षात श्रीकृष्णाने केलं, ते काम तुला न करायला पाहिजे. काम कुठलंही करा, काम हे कधीच कनिष्ठ नसतं, काम कधीच वाईट नसतं. कर्म हे कुकर्म आपल्या करण्यामुळे होत असतं. आपण करताना जर ते वाईट बुद्धीने केलं तर कुकर्म होतं, आपण करताना जर चांगल्या बुद्धीने केलं तर सुकर्म होतं. ते सुकर्म करण्यासाठी, कर्मयोग करण्यासाठी म्हणून आपल्याला या अध्यायात सांगितलेलं आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. युद्ध ही हिंसा आहे, परंतु ते तुझं कर्म आहे, त्याला जाणीव करून देण्यासाठी एवढी भगवद्गीता सांगितली. ते तुझं कर्म आहे, तुला हिंसा करावीच लागेल. जे कर्म तुझ्या वाटेला आले ते तू करतो आहेस, ते तू करत नाहीस, मीच करतो, मी तुझ्याकडून करून घेतो. जे काही काम तुम्ही करता आहात ते देव तुमच्याकडून करून घेतोय, ह्या भावनेने ते केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्याला मोक्षमार्ग सापडू शकतो. हे संतांनी, हे ईश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आपण आताच्या असलेल्या लोकांचा विचार करू. संत गाडगेबाबा होऊन गेले. त्यांनी काय केलं? गाडगेबाबा हे नाव का पडलं? त्यांच्याजवळ गाडगं होतं, फडा होतं. ते गाव साफ करीत फिरायचे, गावाची सगळी घाण साफ करीत फिरायची. कधी अंगावरच्या कपड्याचा त्याने विचार केला नाही, फाटक्या चिंध्या अंगावर राहायच्या. ते राष्ट्रसंत झाले. त्यांनी कीर्तने केली, प्रवचने केली, लोकांना जागं केलं. हे जनतेचंच काम केलं, घरच्या संसाराची कधी चिंता केली नाही. म्हणून ते संत झाले, त्यांना राष्ट्रसंत पदवी मिळाली. आता आपण अण्णा हजारे, जिवंत अण्णा हजारेंचा विचार करा. अण्णा हजारेंना ज्यावेळेस रिटायर झाले, त्यावेळेस ते घरी येत असताना रेल्वे स्टेशनवर थांबले. त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार होता. आपल्याला जगायचं नाही आहे, बस काय झालं काम आपलं. अचानक त्यांच्या हातात एक विवेकानंदांचं रेल्वे स्टेशनवर पुस्तक पडलं. त्यांनी ते वाचलं आणि त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी ठरवलं की आता जगायचं ते स्वतःसाठी नाही जगायचं, आता जगायचं ते लोकांसाठी जगायचं. ते आले, ते गावामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये येऊन राहिले. घरी गेले नाहीत, 7 भाऊ आहेत त्यांना. ते घरी गेले नाहीत, त्या मंदिरामध्ये राहिले. आई आहे, तिथेही गेले नाहीत, मंदिरामध्ये राहिले. सकाळी उठल्याबरोबर हातात एक फडा घेतला आणि गाव साफ करत निघाला. पूर्ण गाव स्वच्छ केलं. त्यांचं पाहून मग लोक जमा झाले. त्यांनी त्यांना मदत करायला सुरुवात केली. हळूहळू गावामधली गुटखाबंदी झाली, दारूबंदी झाली. गावाच्या भोवती छोटी छोटी तळी झाली. गावातलं उत्पन्न वाढलं, दारूचे अड्डे बंद झाले, गावातलं सगळं वृक्षारोपण झालं आणि ते गाव आदर्श गाव म्हणून निर्माण झालं. पूर्ण जगाच्या नकाशावर त्या गावाला आदर्श गाव म्हणतात. त्याचं कारण असं आहे की या अण्णा हजारेसारख्या माणसांनी ते व्रत हाती घेतलं. जे काम तुम्ही करताय ते जगासाठी करताय हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. महात्मा गांधींनी केलं. छोटे छोटे कामं, सारण्यापासून कामं केली. एवढा महात्मा गांधीसारखा राष्ट्रपिता माणूस, पण कधी कोणत्याच कामाला त्यांनी छोटं काम म्हटलं नाही. चरखा चालवला, सूतकताई केली आणि स्वतःचा पंचा स्वतः विधला. कामाला कधी हलकं म्हणता येत नाही. बाबा आमटे एवढे डॉक्टर माणसं, पण त्यांनी त्यांचं प्रकाश आमटे, त्यांची सून, हे सगळे कुष्ठरोग्याची सेवा करतात, वनवासी लोकांची सेवा करतात. कुठल्याही पगाराची, कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता तिथल्या लोकांची सेवा करतात. एवढ्यासाठीच की जे कर्म करतोय आपण ते ईश्वराचं करतोय असं गृहीत धरून ते कर्म करतात आणि त्याच्यातूनच त्यांना मोक्षमार्ग सापडतो. आपण जे करतो ते इंद्रिय तृप्तीसाठी करतो. आपल्याला खायला मिळालं पाहिजे, प्यायला मिळालं पाहिजे, झोपायला मिळालं पाहिजे, आपल्याला सुखी समाधानी वाटलं पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काम करतो आणि बऱ्याच वेळेला ढोंगी अध्यात्मवाद करतो. भगवे कपडे, मोठा गंध वगैरे वगैरे लावून, शेंडी राखून किंवा जटा वाढवून, अशा ढोंगी अध्यात्मापेक्षा सुद्धा झाडूवाला सगळ्यात श्रेष्ठ. हे जे सकाळी नगरपालिकेच्या बायका झाडाला येतात की नाही, त्या श्रेष्ठ.
एखाद्या ढोंगी महाराजापेक्षा, ढोंगी म्हणतो सगळ्या महाराजांना दोष देत नाही, ढोंगी महाराजापेक्षा या काम करणाऱ्या ज्या बायका आहेत प्रामाणिकपणे गावाची घाण साफ करतात त्या श्रेष्ठ. म्हणून नरेंद्र मोदी गंगेवर जाऊन गंगा स्वच्छ करणाऱ्या माणसांचे पाय धुतात, हे लक्षात घ्या. कारण जे स्वच्छता करतात तिथं देवाचा वास असतो आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी देव असतो. म्हणून हे काम करत असताना, कुठलंही कर्म करत असताना अहंकार आणि क्रोध नसावा लागतो. परंतु ईश्वराच्या कामात क्रोध चालतो. आपल्या घरामध्ये काम करत असताना आपण दुकानदारी करतो आहोत, शेती करतो आहोत, राग बैलाला पडवून काढलं, राग ग्राहकावर राग केला, किंवा पूजा करताना घरच्या बायकोवर राग केला, बायकोनं नवऱ्यावर राग केला, हा राग चालत नाही. संसारामध्ये अहंकार आणि राग क्रोध चालत नाही. परंतु उच्च कामासाठी केलेला क्रोध चालतो. हनुमानाने रागत लंका जाळली, त्याला माफ आहे. देवाच्या कामासाठी केलेला क्रोध हा सुद्धा मान्य आहे. म्हणजे चांगल्या कामासाठी जर तुम्ही राग केला तर तो मान्य आहे. एखाद्यावर राग केला तर पित्याच्या मायेने करावा. म्हणजे तो पिता कशासाठी राग करतो, क्रोध करतो, त्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणतो. म्हणून चांगल्या कामात केलेला क्रोध हा चांगला असतो. आणि काम आणि क्रोध हे आपल्यावरती जर जायचे असते तर हे जे कामाचं आवरण आहे आपल्याभोवती, हे आवरण काढावं लागतं आणि ते अध्यात्मानं निघतं. हे आवरण कसं असतं, एक भ्रूण जीव असतो. हा जीव जन्मण्याच्या अगोदर कुठं असतो, गर्भाशयात. गर्भाशयाचं आवरण, वरीचं आवरण त्याच्या भोवती असतं. हे आवरण गेलं की जीव बाहेर पडतो. तसं कामाचं आवरण आपल्या भोवती आहे. हे कामाचं आवरण बाहेर पडलं की आपला सुद्धा जीव चांगल्या रीतीनं बाहेर पडतो. अग्नीमध्ये जसा धूर असतो, ह्या सगळ्या उपमा दिल्या आहेत ज्ञानेश्वरांनी. अग्नीमध्ये जसा धूर असतो, धुरामध्ये अग्नी लपलेला असतो. धूर नाहीसा केला, फुंकणीनं त्याला फुंकलं, धूर नाहीसा केला की आग बाहेर येते. ती स्वच्छ असते, सुंदर असते, पवित्र असते. असं आपलंसुद्धा मन असं बाहेर येऊ शकतं, आपलीसुद्धा बुद्धी अशी बाहेर येऊ शकते जर आपण त्याच्यावरचा धूर नाहीसा केला तर. चंदन मूळ हे खूप छान असतं, सुगंधी असतं, थंड असतं, शीतल असतं, गार असतं. म्हणून त्याच्यावर साप येऊन बसतो. आपलंसुद्धा मन ओरिजिनली मूलतः खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पण याच्यावर जो साप बसलाय ना, हा क्रोधाचा साप आहे, अहंकाराचा साप आहे, हा अहमचा साप आहे. हा साप बाहेर काढायचा आपल्याला, म्हणजे आपल्याला चंदन मूळ दिसेल. परंतु होतं कसं, एकीकडं सुई हरवलेली असते आणि शोधत दुसरीकडे बसतो आपण. तसा प्रकार होतो. आरशावर धूळ असते आणि चेहरा पुन्हा पुन्हा साफ करत असतो. धूळ आरशावरची काढायची, चेहऱ्यावरची नाही. चेहऱ्यावरची धूळ काढली की आधी आरशामध्ये पाहत असताना आरशावर धूळ आहे आणि चुकीच्या ठिकाणी आपण आपल्या चेहऱ्यावर साफ करत असतो. तर जिंदगी भर एक ही गलती करते रहे, जिंदगी भर एक ही गलती करते रहे, धूल आईने पे थी, चेहरा साफ करते रहे. आपला चेहरा आपण साफ करत बसलो, धूळ कुठे ते पाहिलं नाही. सुई हरवली आहे, कुठे हरवली आहे, घरात अंधारात हरवली आहे आणि शोधता उजेडात. आपलं जे कर्म आहे ते सोडून जर आपण दुसऱ्याचं कर्म केलं तर हा अनर्थ होऊ शकतो. म्हणून आपलं कर्म आपण निष्ठेने ईश्वर कर्म समजून केलं पाहिजे. कधी कधी हे कर्म बदलतं. विश्वामित्र हे क्षत्रिय होते, पण त्याने आयुष्यभर ब्राह्मण कर्म केलं. आपण पाहिलं परशुराम हे ब्राह्मण होते, त्यांनी क्षत्रिय कर्म केलं, युद्ध केलं, लढाया केल्या. हे उच्च पातळीवर असं चालू शकतं, आताही चालू शकतं. एखाद्या ब्राह्मण मुलांनी एखादा व्यवसाय टाकला, एखाद्या व्यवसायाच्या मुलांनी एखादी कीर्तन प्रवचन केलं, सगळं चालतं. पण त्याच्यातली आवड, त्याच्यातली गती आपल्याला असली पाहिजे. बाजीराव पेशवे ब्राह्मण होते, त्यांनी लढाया केल्या. बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते, त्यांनी लढाया केल्या. अशी उच्च पातळीवर ही कामं करू शकता. आवड असेल आणि काही राष्ट्रासाठी करायचं असेल तर आपण असं करू शकतो. दिव्य स्तरावर अशी कामं करायला हरकत नाही. भौतिक स्तरावर आपल्या गुणधर्माप्रमाणे कामे करायची. मला तलवार उचलत नाही आणि मी जर युद्ध करायचा प्रयत्न केला तर अनर्थ होऊ शकतो. मला अक्षर फोडता येत नाही आणि शिक्षक होण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ होऊ शकतो. आपल्याला जे येतं ते ओळखून ते काम माणसाने करावं आणि त्याच्यासाठी आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी हे तयार असले पाहिजे. यांच्यावरचा काम नाहीसा झाला पाहिजे. पहिल्यांदा काम कुठं असतो, इंद्रियावर असतो. एक आंबा तुम्ही पाहिला छान, आता मन गेलं त्याच्यावर, पाहिलं कुणा,
डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांनी त्या म्हणजे इंद्रियांनी आपण त्याच्याकडे पाहिलं. गेलं कोण? मन गेलं. आणि चालतं कोण? बुद्धी. दगड घे त्याला मार. बुद्धी चालली, दगड घेतला, त्याला मारलं, तो आंबा खाली पडला. खाणार एवढ्यात मागून शेतकरी आला आणि त्यांनी एक काठी मारली. पाणी कुठं आलं? डोळ्यात. पाहिलं होतं कुणी? डोळ्यात. शिक्षा कुणाला झाली? डोळ्यात. म्हणजे इंद्रिय अगोदर तर इंद्रियानेच त्याच्याकडं त्या दृष्टीने पाहिलं नसतं. म्हणजे दृष्टी तयार झाली पाहिजे. हा आंबा आपला नाही, हा आंबा त्या शेतकऱ्याचा आहे, आपण खायला नको आहे, आंबा आणि पान आपल्यासाठी सारखं आहे, असं जर डोळ्यांनी म्हटलं असतं तर मन गेलं नसतं, बुद्धी चालली नसती. या तिन्हीवरचं काम नाहीसा झाला. त्या तिन्हीचं काम नाहीसा केला, त्या तिन्हीची इच्छा नाहीशी केली. असं एक कथा म्हणून सांगितली जाते. एक संत, तुकारामासारखे संत आणि अवली त्यांच्या पाठीमागं यात्रेला चालले होते. जात असताना विठ्ठलाने देवानी परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांच्या समोर एक सोन्याचा दागिना किंवा सोन्याची एक तुकडा असा मार्गामध्ये टाकला, धुळीमध्ये. तो चमकत होता उन्हामध्ये. मग तुकारामाने तो पाहिला आणि आपलं हे धन नाही. त्यांनी काय केलं? पायाने त्याच्यावर माती लोटली. न जाणू आवलीची दृष्टी गेली तर ती पाहिली. आवलीला पाहिलं की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर माती लोटली आणि ते पुढं चालले. थोडं पुढं गेल्यानंतर कशावर लोटली ते पाहिलं नाही, तिने उघडून पाहिलं नाही. थोडं पुढे गेल्यानंतर विचारलं, बुवा तुम्ही काहीतरी आत्ता झाकून टाकला, तो काय टाकलात? त्यांनी सांगितलं की ते सोन्याचा तुकडा होता, तो आपला नाही. न जाणं तुझी नजर पडली तर तुला घ्यावा वाटेल म्हणून मी ते झाकून टाकलं. तिने सांगितलं, माझ्या डोळ्यांना माती आणि सोनं याच्यातला फरकच कळत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. आपल्या इंद्रियांना हे कळलं पाहिजे की सोनं आणि माती सारखीच आहे, काही बदल नाही याच्यात. जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचं आहे, जे आपलं नाही ते आपलं नाही. अशी दृष्टी आपली तयार झाली पाहिजे. आपले इंद्रिय असे तयार झाले पाहिजेत. मग इंद्रिय तयार झाले की मन तयार होतं. मन त्याच्याकडे जात नाही आणि मन जायना गेलं की बुद्धी होतं. जिलेबी पाहिली की मन तयार होतं, त्याच्याकडे जातं मन आणि बुद्धी सांगते ती जिलेबी घे. हे सगळं बंद होतं जर इंद्रियांनाच सवय लावली तुम्ही की जिलेबी असो काही असो ते आपल्याला चालत नाही. कधी कधी आपल्याला काय होतं, आवश्यकता आणि गरज किंवा इच्छा याच्यातला फरकच कळत नाही. घर ही आपली आवश्यकता आहे. तुम्हाला मला सगळ्याला 4 खोल्याचं घर लागतं, 2 खोल्याचं घर लागतं, 1 खोलीचं घर लागतं. सुरुवातीला अपेक्षा कशी असते आपली? आपण जेव्हा अहमदपूरमध्ये राहायला येतो त्यावेळेस सुरुवातीला आल्यावर काय असतं की एक साधी खोली आपल्याला मिळाली तर बस. हळूहळू वाटतं 2 खोल्याचं राहावं, फरशीचं राहावं, छताचं राहावं. हळूहळू स्वतःचं घर तयार होतं, 2 मजली होतं. परंतु त्याच्या पुढं कधी काय काय वाटतं, छे असं घर काहीच कामाचं नाही. अहमदपूर शहरात सगळ्यात चांगलं घर माझं असावं ही आवश्यकता आहे का? नाही. सगळ्यात मोठं घर माझं असावं ही आवश्यकता आहे का? तुमची आवश्यकता आहे 2 खोल्याची, 4 खोल्याची, मुलाला 1 खोली, मुलीला 1 खोली, ठीक आहे, झालं. परंतु नाही, आपली इच्छा हळूहळू वाढत जाते. पहिल्यांदा सरपंच होता हळूहळू नरेंद्र मोदीच्या जागेवर जाऊन बसा वाटतं माणसाला. अशी इच्छा वाढत जाते. ही वाढती इच्छा कशी मर्यादित ठेवायची याला इंद्रिय दमन म्हणतात आणि ती पूर्ण करणे इंद्रिय शमन झालं. तर इंद्रिय दमन जास्त महत्त्वाचं. इंद्रियांना सवय लावली पाहिजे आपण काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही. घर असावं इथपर्यंत ठीक आहे, शहरात मोठं असावं कशासाठी? टी व्ही असावा इथपर्यंत ठीक आहे, सगळ्यात मोठा टी व्ही माझ्या घरी असावा कशासाठी? असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय वाटतं की आपल्यापेक्षा मोठं कुणी असू नये. सगळ्यात मोठं आपला भाऊ जरी असेल लहान तर माझ्यापेक्षा मोठा, मी मोठा राहावं त्याला लहान, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु दुसऱ्याला मोठं होण्यामध्ये जे समाधान आहे, दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये जे समाधान आहे ते समाधान कशातच नाही हे लक्षात यायला फार दिवस लागतात. जवळजवळ यायला लागतं जाणं, त्यावेळेस लक्षात येतं की अरे दुसऱ्याला मोठं करायला पाहिजे होतं, मग आपण मोठे झालो असतो. जे दुसऱ्याला मोठं करतात, जे दुसऱ्याला सुखी करतात ते मोठे होतात, ते सुखी होतात. जे कर्म आपण करतो त्या कर्माचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वाभाविक कर्म. स्वाभाविक कर्म म्हणजे आपण असं शपथपूर्वक कोणीही सांगू शकत नाही की मी काहीही कर्म करत नाही. काही कर्म आपोआप होत असतात. मला सांगा, तुमचा श्वास चालू आहे, तुम्ही करता का?
आपोआप होतो, व्हावाच लागतो. जर काही सेकंदासाठी बंद केला तर काय होतं आहे सगळ्याला माहिती. स्वाभाविक कर्म आहेत, हे कर्म होत असतात. रक्तप्रवाह चालूच आहे, हृदयात रक्त जावं लागतं, हृदयातून बाहेर यावं लागतं, सगळ्या शरीराला पुरवावं लागतं. एखाद्या भागाचं बंद पडलं तर लकवा मारला जातो. हे स्वाभाविक कर्म आहेत. हे कर्म झोपेत असा, तुम्ही जागे असा, हे कर्म आपोआप होत असतात. हे तुम्ही करत नाही, म्हणून कुणीही कर्म करत नाही असं मनुष्य करत. सगळ्यालाच कर्म करावे लागतात. नियत कर्म. नियत कर्म कशासाठी? आपल्याला जगण्यासाठी जे काय रोज लागतं ते कमावं लागतं, आणि ते करण्यासाठी जे कर्म आपण करतो, शेती करतो, व्यापार करतो, काय करतो, ती सगळी कर्म जी आहेत ती समाजाच्या विकासासाठी असो, व्यक्तीच्या विकासासाठी असो, कुटुंबाच्या विकासासाठी असो, जी कर्म आपण करतो त्याला नियत कर्म असं म्हणायचं. सहज कर्म, पूर्वसंस्काराने, अगोदरच्या जन्माच्या संस्कारानं काही कर्म आपोआप घडत असतात. मी आता सांगितल्याप्रमाणे कुणाला भजनात आवड असते, कुणाला कीर्तनात आवड असते, कुणाला सांगण्यात आवड असते, कुणाला व्याख्यानात आवड असते. काही कर्म लोकांनी विरोध केला तरी ते करतोच, असे काही कर्म असतात. कुणाला चोरीची आवड असते, असे काही कर्म प्रत्येकजण करत असतात. असे कर्म हे ठरवून दिलेले कर्म आहेत, याला आपण नियत कर्म असं म्हणतो, सहज कर्म असं म्हणतो. परिस्थिती प्राप्त कर्म काही असतात. परिस्थिती प्राप्त कर्म म्हणजे आता पाऊस पडत नाही, अशा परिस्थितीमध्ये काही कर्म आपल्याला करावे लागतात. शेती सोडून मजुरी करावी लागते. पाऊस जास्त झाला तरी काही कर्म करावे लागतात. एखाद्या वेळेस वादळ आलं, काही कर्म करावे लागतात. म्हणजे आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली, भूकंप आला, अशा वेळेला काही कर्म करावे लागतात. हे जे कर्म आहेत, ह्या कर्माला परिस्थिती प्राप्त कर्म असं म्हणतात. आणि यज्ञकर्म हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे. यज्ञकर्मामध्ये कर्मडंख म्हणजे मी करतो हा भ्रम काढून टाकून ईश्वर करतो अशा बुद्धीने केलेलं कर्म जे आहे त्याला यज्ञकर्म असं म्हणतात. आणि ह्या कर्माला उपभोग आणि अहंकार याचा डंख लागण्याची शक्यता असते. म्हणजे कर्म करत असताना कर्माचा भोग, आपण करतो आहोत ही भावना, आणि अहंकार, मी केलं ही भावना आपोआप तयार होतं. आपण नोकरी करत असतो किंवा एखादा व्यापार करत असतो, आपल्याला 1,00,000-2 लाख नफा होतो, त्यावेळेस आपण हळूच काय म्हणतो, हे मी केलं म्हणून मला 2 लाख नफा झाला, मी केलं, मी आत्तापर्यंत असं कष्ट घेतले म्हणून झालं. तू केलास म्हणून नाही, सगळेच करतात, पण तुला जे मिळाले ते ईश्वर कृपेने मिळाले. म्हणून मला जे मिळाले ते ईश्वराच्या कृपेने मिळाले. माझा अहंकाराचा डंख गेला पाहिजे, त्याला यज्ञकर्म असं म्हणायचं. आणि कर्मफळासोबत जो उपभोग आणि अहंकार येतो त्याचं हवन करणे म्हणजेच यज्ञकर्म होय. म्हणून कर्मयोग हा संसारीसाठी असतो, आणि मुमुक्षू, ज्याला मोक्ष पाहिजे, संन्यासी, त्यांच्यासाठी सुद्धा असतो. त्या प्रत्येकाला कर्मयोग करणं आवश्यक आहे. म्हणून अकर्म अवस्था, जो कर्मच करत नाही तो पाप करतो, हे लक्षात घ्या. एखादी व्यक्ती जर म्हणत असेल, दे रे हरी पलंगावरी, भावानं कमवलेलं मी खाईन, वडिलांनी कमवलेलं मी खाईन, किंवा समाजाने कमवलेलं मी खाईन, किंवा काही कष्ट न करता खाईन, असं जर कोणी म्हणत असेल तर ते पाप आहे असं समजलं जातं. म्हणून अकर्म अवस्था ही पापाकडे नेते. म्हणून कर्म हे अनिवार्य आहे, परंतु ते कर्म शास्त्रविहित असावे, फलत्याग वृत्तीने केलेले असावे, आणि ते कर्म श्रेष्ठ असते. म्हणून कृतज्ञ बुद्धीने करावे. कृतज्ञ बुद्धी म्हणजे ईश्वराचं काम आहे, ईश्वराने मला दिलेलं हे काम आहे असं समजून करावं. म्हणून आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हाला बुद्धी आणि मन वापरण्याचं स्वातंत्र्य असतं. तुम्ही बुद्धीनं ते काम चांगलं करू शकता. आता साधं चहा देण्याचं काम आहे, महाराज करायचं, हे काम मला ईश्वराने, महाराजांनी सांगितलं म्हणून मी करतो, ही भावना, प्रत्येकाला चहा मिळाला पाहिजे ही भावना, आणि देत असताना आपलं हे जे चालू काम आहे त्याला डिस्टर्ब न करता देणं, ह्याचं कौशल्य वापरायचं, बुद्धी वापरायची. तुम्हाला बुद्धी वापरायचं तिथं स्वातंत्र्य आहे. म्हणून पशु आणि मानव याच्यामध्ये जो फरक आहे तो हाच फरक आहे की त्याला बुद्धी आहे. पशुला बुद्धी आहे का? नाही. आहार, निद्रा, मैथून ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, झोप, जेवण, सगळं पशुला आहे आणि आपल्यालाही आहे, परंतु आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, बुद्धी आहे, मन आहे. पशुला मन नाही, त्याला बुद्धी नाही आहे, फक्त इंद्रिय. आपल्याकडं मन आणि बुद्धी दिलं आहे, त्याचा वापर करून आपल्याला काम करायचं आहे. आणि जर मन आणि बुद्धी आपली वापर नीट करत नसाल तर त्याचं पाप आणि पुण्यात रूपांतर होतं. बुद्धी मन नीट वापरलं तर पुण्य, बुद्धी मन नीट नाही वापरलं तर पाप.
म्हणून पाप आणि पुण्य हे फक्त तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आपण जे काम करतो आहोत ते चांगल्या बुद्धीने केलं तर पुण्य, वाईट बुद्धीने केलं तर पाप. हा साधा सरळ अर्थ आहे. म्हणून हे सृष्टीचक्र चालू राहण्यासाठी जसे 5 कर्म सांगितले तसे 5 महायज्ञ पण सांगितले. आपली काही कर्तव्य सांगितली. पहिलं कर्तव्य आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे जी वेदशास्त्र पुराणं आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवली, ज्या वेदामुळे आज आपापसामध्ये प्रेम माया, तुम्ही सगळे एकमेकाच्या शेजारी बसला आहात. जर वेद नसते, वेदाने नियम सांगितले नसते तर एकमेकांना मारून घेतले असते. म्हणजे ही समाजातली जी एकात्मता टिकून आहे ती शास्त्र नियमाने सांगितलेली आहे म्हणून टिकून आहे. म्हणून त्या शास्त्रांना टिकवून ठेवण्याचं काम म्हणजे ब्रह्मयज्ञ. त्या सगळ्या शास्त्रांना पुढे चालवण्याचं काम म्हणजे ब्रह्मयज्ञ. देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे लोकात देवत्व आणणे. कुठून आणायचं? प्रत्येकात देव आहे. ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्या प्रत्येकात देव आहे, त्याला त्याची जाणीव करून देणे म्हणजे देवयज्ञ. ते कीर्तनकार करतात, ते प्रवचनकार करतात. तुमच्यामधला देव आहे याची जाणीव करून देणं. मग कर्तव्य काय प्रत्येक माणसाचं? माझ्यात जर देव असेल, माझ्यात जर देवता असतील तर माझं वर्तन हे त्या देवतांना अनुकूल असलं पाहिजे. माझ्यामध्ये जर देव असेल तर मी देवासारखंच वागलं पाहिजे. म्हणून ते देवत्व जागा करणं याला देवयज्ञ असं म्हणतात. त्याचं जास्त वर्णन मी करत नाही. देवांना शोभेल असेल वर्तन आपण केलं पाहिजे. पितृयज्ञ. आपल्याकडं ज्या काही परंपरा असतील त्या परंपराचं रक्षण करणे म्हणजे पितृयज्ञ. आजोबा मुलाचा सांभाळ करतात, मुलगा नातवाचा सांभाळ करतो, त्याचा मुलगा त्याचा सांभाळ करतो. ही परंपरा आहे. नाहीतर जन्मल्यावरून फेकून दिली असते. ही परंपरा सांभाळणं हे आपलं काम आहे. आज 39वी पुण्यतिथी आहे. 39 पुण्यतिथ्या आपण परंपरेनं साजऱ्या करतो. ह्या पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य. त्याला पितृयज्ञ असं म्हणतात. भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे जे जे भेटेल भूत ते ते जाणीचे भगवंत. सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत त्या सगळ्यामध्ये भगवंत आहे ही जाणीव निर्माण करणे याला भूतयज्ञ असं म्हणतात. आणि शेवटचा यज्ञ आहे मनुष्ययज्ञ. मनुष्यामध्ये प्रेम आणि आपुलकी शिल्लक राहावी याच्यासाठी जे प्रयत्न करतात ते मनुष्ययज्ञ करतात. त्याच्यामध्ये अहंकाराची त्या बळी दिली जाते किंवा त्याच्यासाठी लागणारं वित्त म्हणजे पैसा. आता आपण हा यज्ञ करतो आहोत, नामयज्ञ करतो आहोत, कीर्तन होत आहेत, प्रवचनं होत आहेत. कशासाठी होत आहेत? माणसामाणसामध्ये आपुलकी राहावी, माणसामाणसामध्ये माया राहावी, माणसामाणसामध्ये प्रेम राहावं याच्यासाठी आपण हा यज्ञ करतो. आणि याच्यासाठी लागणारा पैसा कोण देतंय? याच्यातले जे दानशूर लोक आहेत ते पैसा देतात. याच्यासाठी लागणारे कष्ट कोण घेतंय? याच्यातले जे कष्टाळू लोक आहेत, सेवेची ज्यांची वृत्ती आहे ते घेतात. याच्यासाठी लागणारं दान, याच्यासाठी लागणारी शक्ती, याच्यासाठी लागणारी बुद्धी. बुद्धी कोण वापरतंय? हे विश्वस्त मंडळ जे आहे, विजयराव पागे असतील, नरहरी माळी असतील, बापा देशपांडे असतील, माधव महाराज असतील, हे सगळेजण काय करतात? बुद्धी वापरतात. कधी काय कार्यक्रम कसे ठेवायचे हे सगळं ठरवून त्यांनी ते कार्यक्रम ठरवतात. म्हणजे याच्यासाठी लागणारं वित्त, शक्ती आणि बुद्धी याचा वापर करून माणसामाणसामधला एकोपा, माणसामाणसामधलं प्रेम, माणसामाणसामधलं एकात्मता टिकवण्याचं काम हे मंडळी करत असतात. म्हणून हे ईश्वराला पावन होत असतं. म्हणून हे कर्म श्रेष्ठ कर्म ठरत असतं. म्हणून कोणतंही कर्म करा, चहा तयार करण्यापासून चहा देण्यापर्यंत कुठलंही काम असेल तर ते काम हे श्रेष्ठ कर्म आहे. फक्त त्याला ईश्वराच्या नावाची जोड द्या म्हणजे ते कर्मभोग न होता कर्मयोग होते. हेच या अध्यायातून सांगायचं आहे. आपणा सर्वांचं कर्म तसंच व्हावं अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो. संत श्री सद्गुरू चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की.